राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज भरण्याची देखील सुरुवात झालेली आहे, परंतु सर्वात ज्या नगरपालिकेकडे लक्ष लागलेले आहे ती बारामती नगरपालिका। साहजिकच या बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी बहुजन समाज पार्टीचे जे कावराम चौधरी आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला आहे। खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक कावराम चौधरी लढणार आहेत। एकंदरीतच त्यांचा काल उमेदवारी अर्ज देखील झालेला आहे। आपल्यासोबत कावराम चौधरी बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल, खऱ्या अर्थाने काल तुम्ही उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे। खऱ्या अर्थाने बारामतीचा विकास म्हटलं की संपूर्ण राज्यात नाही देशात म्हटलं जातं, पण तुम्ही असं वेगळं काय लोकांना देणार आहे जेणेकरून तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी लढवताय? काय लोकांना नक्की तुम्ही निवडून आल्यानंतर? मला बारामतीकरांनी जर संधी दिली तर मी बारामतीतील प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये वर्षाला देणार आहे। मागाल त्याला 1 BHK देणार आहे, कारण मोदी साहेबांनी घरकुलाची 3 लाख रुपये देतात। मी CSR फंडातून पैसे देईल आणि त्याच्यावर बी राष्ट्रवादीचे लोक किंवा माझे विरोधी पक्षातले मला विचारतील की ते पैसे कमी पडतात, तर ही नगर परिषद 2-4 वेळा मॉर्गेज अजितदादांनी केली होती। मी बारामतीकरांसाठी परत बारामती अर्बन बँकेला मॉर्गेज करील। CBSE बोर्डाची ह्या शाळेची अवस्था काय झाली? या जे नगर परिषदेच्या शाळा आहेत या नगर परिषदेच्या शाळा आत बंद पडायच्या ह्याच्यावरती आहे, तर मी अमेरिकेच्या धर्तीवरती CBSE बोर्डाचं शिक्षण या बारामतीतल्या प्रत्येक लहान मुलाला ॲडमिशन देईल। कारण आता नर्सरीत ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर बारामतीत 20,000 रुपये लागतात आणि मग ही जी लूटमार बारामतीत सुरू आहे। हंटर आयोगासमोर महात्मा ज्योतिबा फुले फटके कपडे घालून उभा राहिले आणि या देशात प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि त्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव उठल्यापासून पहाटेपासून राष्ट्रवादीवाली घेतात। काय असा विकासाचा रोडमॅप तयार केलेला आहे? हो, विकासाचा रोडमॅप ऑलरेडी तयार आहे। रस्ते करणं म्हणजे विकास नाही आणि रस्त्यावर बारामतीत फक्त रस्ते बिघडून रोड चकचकीत केलाय दादांनी, तर अजितदादांनी जो रस्ता बनवलाय त्या रस्त्यावरती गरीब माणूस जीवू शकत नाही, गरीब माणूस झोपू शकत नाही आणि झोपला तर आमच्या इथं मलिदा गँगचे सलमान खान भरपूर आहेत जे बारामतीकरांना सोडणारच नाहीत। मग मी जो मूळचा प्रश्न आहे बघा, आमच्याकडं शिक्षणाची गरज आहे, आमच्याकडे आरोग्य, आमच्या इथं खाजगी हॉस्पिटल आहेत, मेडिकल हॉस्पिटल आहे। मेडिकल हॉस्पिटलमध्ये एखादं पेशंट घेऊन गेल्यानंतर 30 दिवसाचा नंबर दिला जातोय त्यांना। म्हणजे ह्या सगळ्याच्या सुविधा आहेत। आरोग्याचं मी 100 खाटाचं हॉस्पिटल नगर परिषदेचं उभा करील। 64 करोड रुपयाचं अजितदादा जर वाचनालय बांधत असतील तर मी 100 करोड रुपयाचं 100 खाटांचं हॉस्पिटल नगर परिषदेचं उभा करील। आणि आपल्याकडच्या योजना केंद्राच्या आहेत, म्हणजे सोलरच्या आहे, हार्वेस्टिंगच्या आहे। ह्या जर सोसायटी बारामतीतल्या सोसायटींनी त्याचा वापर केला तर मी त्या सोसायटीतल्या प्रत्येक महिला भगिनीला इलेक्ट्रॉनिक जी स्कूटी आहे, म्हणजे गडकरी साहेबांची। खऱ्या अर्थाने प्रचारार्थ तुमची सुरुवात झालेली आहे, परंतु जाहीरनामा तुम्ही तयार केलेला आहात का? तो जाहीरनामा घेऊन? हो, तो जाहीरनामाच आहे माझा। 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला मागेल त्याला 1 BHK CBSE बोर्डाच्या अमेरिकेच्या म्हणजे कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या ह्याच्यावरती मी इथं बारामतीत शिक्षण व्यवस्था सुरू करील। आणि कायदा सुव्यवस्थेच्या ह्याच्यात तर बारामतीत तुम्हाला माहीत आहे, जर 15-20 दिवसाला मर्डर होतो इथं, आणि हे सगळं करणारी किंवा ह्यांना वाचवणारी जी लोक आहेत ती इथली लोकल राजकारणी आहेत। मग हे सगळं बारामतीकरांना माहीत आहे, बारामतीकर वैतागलेलं आहे। फुटपाथ मोठे आणि रस्ते बारीक करून ठेवलेले आहेत। आमच्या इथं 97 लाख रुपयाचं टॉयलेट अजितदादांनी बांधलंय, नगर परिषदेने बांधलंय या बारामतीच्या 97 लाख रुपयाचं टॉयलेट। हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने विचार केला पाहिजे की आम्ही ज्यांना राज्य सत्तेवर बसवतोय ते अशा प्रकारचा, आता अजितदादा कालच म्हणतात की 3,300 करोड रुपये मी निधी बारामतीला दिलाय। म्हणजे तुम्ही दौंडला गेल्यानंतर त्या दौंडवाल्यांचं काय? तुम्ही दौंडला जाऊन बघा, तुम्ही इंदापूरला जाऊन बघा, त्या लोक तिथं काय प्रचार करणार आहेत? सगळा त्यांचा पैसा तुम्ही बारामतीत आणताय, तुम्हीच कबूल करताय। म्हणजे हे अजितदादांचा जो मोदींच्या बरोबर जाऊन जो फसवा पॅटर्न आहे तो आता लक्षात आलेला आहे बारामतीचा, आणि बारामतीकर यांना वैतागलेले आहेत। त्याच्यामुळे निश्चित बारामतीकर मला साथ देणार आहे। तुम्ही म्हणताय दौंडला जो बँकच्या पैसा दिला आहे, जो स्थानिक लोकप्रतिनिधी असतो किंवा सुरुवातीला आपल्या मतदारसंघाचा विचार करतो, तसा अजितदादांनी दिला तर 33 कोटीचा जो निधी आला सर्व
अहो काय 3300 कोटीचा 11,000 रुपयाचा बल्ब लावलाय दादांनी इथं. 64 करोड रुपयाचं वाचनालय बांधतात का? 64 करोड काय सोन्याची पुस्तकं ठेवणार आहे का तिथं सोन्याने लिहिलेली त्या वाचनालयात तुम्ही? 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधताय. एक हे स्पीड ब्रेकर आहे तो 6 लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर बांधलाय दादानी. एक दगड जो दगडाचे 600 करोड रुपयाची दगड लावल्यात तो दगड 1 रुपये 60 रुपयाचा आहे. त्या दगडाचं बिल यांनी काढताना 480 रुपये काढलेलं आहे. म्हणजे ही सरळ सरळ मलिदा गँगची लूटमार आहे बारामतीतली. आणि ही मलिदा गँगला बारामतीकर आता वैतागलेले आहेत. कसं लोकांचा एकंदरीत प्रतिसाद मिळतो? कारण हे प्रचाराचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांचा अतिशय प्रामाणिकपणे मला पाठिंबा आहे. या बारामतीत बघा 48% ओबीसी आहेत, 26% शेड्यूल कास्ट आहे, मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे आणि जे गरीब मराठा आहेत ज्यांना काहीच मिळालेलं नाही. इथं टेंडर बी आता ही टेंडर जी देतात हे ठराविक दोघा तिघांनाच मिळतात, दोघा तिघांनाच भेटतात. आणि ते जे राष्ट्रवादीच्या जवळचे आहेत त्या लोकांना टेंडर. मी तसं करणार नाही. मी बारामतीच्या लोकांनी मला संधी दिल्यानंतर मी रोटेशन पद्धतीनं प्रत्येकाला एकच काम देईल. एकच ठेका एकानेच भरायचा, दुसरा ठेका त्याला नाही, दुसऱ्याच बारामतीकरांना. आणि बाहेरून कुठूनही ठेकेदार येणार नाही, कारण माझी ठेकेदारांची काही ओळख नाही. मी दादासारखं काही करणार नाही. मी प्रामाणिकपणे बारामतीकरांसाठी काम करणार आहे. नक्कीच होते बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी. कालच खऱ्या अर्थाने त्यांनी नगराध्यक्षपदाचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात देखील त्यांनी केलेला आहे आणि प्रचाराचा जो जाहीरनामा असणार आहे या जाहीरनाम्यात आणि सद्यस्थितीत जो प्रचार होतोय यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये आणि मागेल त्याला फ्लॅट असं आश्वासन काळूराम चौधरी सध्या देत आहेत असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थाने बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने रंगत येण्यास सुरुवात झालेली आहे आणि काळूराम चौधरी हे प्रत्येक कुटुंबाला 10,000 आणि मागेल त्याला फ्लॅट हे आश्वासन देऊन मतदारांसमोर जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद मिळतोय असं देखील ते सांगत आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.